नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. जीवनासाठी गीता या सत्रातील पुढचा श्लोक आता घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. आजच्या पाठाचा श्लोक आहे 14व्या अध्यायातील 19वा श्लोक. अध्याय 14 श्लोक 19. नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. आणि याचा गीता येथील अर्थ आहे, गुणाविन नसे करता आत्मा तो त्या पलीकडे देखणा ओळखे हे जो होय माझे चिरूप तो. आपण 13व्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या रूपकाद्वारे आपल्याला देह आणि आत्मा यातील भेद कसा ओळखावा आणि त्याच्यासाठी काय करायचं ते सांगितलं. आता इथे हा 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग. म्हणजे प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम हे कसे कार्य करतात आपल्या आयुष्यामध्ये, त्या सगळ्या 3 गुणांचं सविस्तर विवेचन इथे केलेलं आहे, त्याचं प्रतिपादन केलेलं आहे भगवंतांनी. आणि या सगळ्या गुणांची ओळख पण आपल्याला चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. अर्जुन आणि भगवंत कृष्ण हे कसे आहेत, आदर्श गुरु शिष्याची जोडी असावी तसे आहे की जो शिष्य भरभरून घेतच राहतंय भगवंताकडून, एवढं चांगलं आत्मज्ञान मिळतंय आणि ते भगवंताच्या मुखातून श्रवण करायला मिळते, तर त्याची तहान भागतच नाहीये. आणि भगवंत सुद्धा अर्जुनाची ती गुणग्राहकता ओळखून त्याला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतायत. जितकं त्यांचं सगळं गूढ तत्वज्ञान रहस्य सगळं आहे ते सगळं त्यांनी अर्जुनाला या गीतेच्या निमित्ताने सांगितले. आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लौकिक जीवनासाठी खूप मोठा लाभ करून दिलेला आहे आपल्याला. आणि आपल्या सगळ्यांचा त्याच्यातून एवढा मोठा फायदा आहे की या सगळ्या श्लोकांचं नुसतं आपण स्मरण करत राहिलो तरी प्रत्येक श्लोक आपल्याला जीवनासाठी उपयोगी पडणारच आहे असं वाटत राहतं आपल्याला. म्हणजे कसं आहे की जसं धरित्रीला त्या पर्जन्याची तहान असते, तसंच त्या पर्जन्याला सुद्धा धरित्रीच्या कुशीत विसावण्याची आतुरता असते. तसं ह्या गुरु शिष्यांचं आहे. भगवंताला किती देऊ असं झालंय आणि अर्जुनाला किती घेऊ असं झालं. तर इतकं सुंदर तत्वज्ञान ह्याच्यामध्ये मांडलंय भगवंतांनी. ते काय म्हणतात की नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति. म्हणजे काय की त्रिगुण जे आहेत सत्व रज तम, ह्या त्रिगुण यांच्याशिवाय दुसरा कोणीच करता नाहीये. म्हणजे काय की आपली जी सगळी लौकिक व्यवहारातली असो अध्यात्मातली असो जी काय कर्म आपण करतो त्या सगळ्या कर्मांचा कर्ता हे त्रिगुण आहे. म्हणजे ह्या त्रिगुणांमुळेच आपले सगळे कर्म घडतात. कसं काय ते बघू आपण. हे त्रिगुण कसे आहेत की सत्व म्हणजे काय सात्विक गुण आहे. तो सात्विक जो आहे ज्याचा स्वभाव सात्विक आहे, ज्याच्या मनामध्ये सतत सत विषयी प्रेम आहे आणि न्याय निष्ठा या सगळ्यांवर त्याचा विश्वास आहे आणि त्याप्रमाणे तो वागायला जातो. म्हणजे तो लोककल्याणाची कामे करेल किंवा घरामध्ये सुद्धा प्रपंचामध्ये परमार्थामध्ये सगळीकडे अत्यंत प्रामाणिकपणे वागेल. परंतु त्याच्यामध्ये धोका काय आहे, सत्वगुण जास्त वाढीला लागला तरी सुद्धा की मी सात्विक आहे, ह्याच्यातला मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या सात्विक होण्याचा त्याला फायदा होत नाही. कारण तो अहंकारामध्ये अडकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो सात्विकपणा सगळा वाया जातो. मग रजोगुण कसा आहे आणि हा सात्विक गुण कसा आहे की जो आपल्याला स्वर्गलोकी पोहोचवणार आहे. म्हणजे अत्यंत सात्विक वृत्ती जितकी होत जाईल तितकं ते अंतःकरण शुद्ध होत जाईल आणि मग आपल्याला स्वर्ग लोकामध्ये जागा मिळेल. म्हणजे ऊर्ध्वगती देणारा असा हा गुण आहे. मग रजोगुण कसा आहे की रजोगुण अत्यंत नेहमी आपल्याला कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे काहीतरी महत्वाकांक्षा आपल्याजवळ असली पाहिजे आणि ती रजोगुणामुळे असते की आपल्या स्वतःच्या अर्थार्जनापुरतं आपल्या उदरनिर्वाहापुरतं तरी सुद्धा आपण कर्म केलं पाहिजे आणि ती प्रवृत्ती त्या रजोगुणामुळे येते. परंतु ही प्रवृत्ती त्या पोटापुरतं मिळावं ह्याच्या पलीकडे हव्यासाकडे वळायला लागली की मग तो रजोगुण आपल्याला त्रास द्यायला लागतो आणि तो मग आपल्याला पुन्हा पुन्हा त्या वासनांच्यामुळे मृत्यूलोकामध्ये पाठवत राहतो. आणि तमोगुण कसा आहे की तमोगुण आपल्याला आवश्यक सुद्धा आहे. व्यवहारामध्ये आपल्याला अन्यायाविरुद्ध चीड आलीच पाहिजे, परंतु तो जर जास्त नको त्या गोष्टींकडे वळायला लागला की मला पाहिजे ते मी कुठल्याही प्रकारे मिळवणारच आहे आणि मग आळस निद्रा आणि प्रमाद ह्याच्यामध्ये सतत गुंतवणारा तो तमोगुण आहे. त्यामुळे मग तो आपल्याला निषिद्ध कर्म करायला लावतो आणि आपली उद्दिष्ट बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टी
आपण वाम मार्गाला लागतो आणि नको त्या गोष्टी आपल्या घडतात हातून, आणि ती कर्म सगळी वाईट कर्म घडतात आणि त्यामुळे ती अधोगती मिळते. मग त्याच्यामुळे म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि नरक हे 3 लोक, या 3 गती आपल्याला त्या सत्व रज तमामुळे मिळतात. म्हणून मग हे गुण कसे आहेत की तेच आपल्याला आपल्या स्वभावानुसार कर्म करायला लावणारे आहेत. म्हणजे सात्विकाचं कर्म वेगळं, रजोगुणाचं कर्म वेगळं आणि तामसाचं कर्म वेगळं, म्हणजे हे गुणच मुख्य कर्ता आहे. तर मग भगवंत काय सांगतायत की नान्यं गुणेभ्य कर्ता नाही, म्हणजे या 3 गुणांशिवाय दुसरा कोणी कर्ता नाहीये. पण मग हे कोणाला समजायला पाहिजे? यदा द्रष्टा अनुपश्यती, म्हणजे काय की जो द्रष्टा आहे, जो द्रष्टा आहे म्हणजे काय की जो खरं पाहणारा आहे. वरवर दिसणारं बाह्य विषयातलं सगळं त्याचं आकर्षण कमी झालेलं आहे आणि अंतर्मुख होऊन आत्मबुद्धीवर विचार करून आणि फक्त देहाची सुखदुःख न मानता खरं काय आहे ते मूळ शोधून काढण्याचा तो प्रयत्न करणारा आहे. आणि त्यामुळे तो मग नेहमी या सुखदुःख द्वंद्वांमध्ये अडकत नाही आणि फलेच्या सोडून सगळी कर्म आपली करत राहतो. तो खरा द्रष्टा आहे, म्हणजे तो खरा चांगल्या दृष्टीने भगवंताकडे पाहणारा आहे आणि त्याला सगळं जे आपल्या आयुष्यामध्ये खरोखर उपयोगी पडणारं आहे ते कळलेलं आहे, म्हणून तो द्रष्टा आहे. आणि मग तो काय करतो की तो नेहमी आपलं अहम विसरून कर्तव्य कर्म आपली योग्य प्रकारे करत राहतो. त्यातून काहीही मिळेल किंवा न मिळेल त्याच्याविषयी त्याला काही अपेक्षा पण नसते आणि त्याचं सुख दुःख त्याला लागत नाही. म्हणून मग जो द्रष्टा आहे तो असा वागणार आहे. तर भगवंत काय म्हणतात की जो द्रष्टा आहे तो हे पाहतो की हे 3ही गुण हेच करता आहेत आणि ह्याच गुणांमुळे आपली कर्म घडतात. सगळी आपल्या आयुष्यात जे काय होतं ते ह्या 3ही गुणांमुळे होतं, हे त्यांनी जाणलेले. मग काय म्हणतात पुढच्या ओळीमध्ये की गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छती, म्हणजे काय की भगवंत कसा आहे तर ह्या 3ही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे भगवंत त्या जीवात्म्याच्या रूपाने त्या शरीरांमध्ये राहतो, सगळ्या लाखो हजारो शरीरांमध्ये तो राहतो. ते चैतन्य आहे म्हणूनच ती शरीरं आहेत, ती जीव मात्र जगतात. परंतु तो तिथे राहून त्या माणसाच्या स्वभावानुसार, त्याच्या कर्मांनुसार, त्याच्या वागण्यानुसार जे काय भोगायचं ते तिथे राहून भोगतो. आणि ह्या त्रिगुणांचं सगळं जे काय त्या माणसाच्या स्वभावामध्ये आहे त्रिगुणांबद्दल ते सगळं त्या भगवंताला तिथे राहून भोगावं लागतं. तरी सुद्धा त्या गुणांमध्ये तो अडकत नाही. म्हणजे एखादा माणूस सात्विक आहे म्हणून मग ह्याच्या जवळच मी राहतो असं त्या जीवात्म्याला वाटत नाही. त्याची वेळ आली की तो भगवंत त्याला घेऊन जातो. म्हणजे मग तो कसा आहे की गुणेभ्यश्च परम वेत्ती, म्हणजे जो जाणतो हे की भगवंत कसा आहे की त्या सगळ्या 3ही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. तो कुठेच अडकत नाही, तो कुठेच लिप्त होत नाही. जसा सूर्य आहे की तो आकाशामध्ये राहतो आणि तिथून आपल्या किरणांनी सगळ्या जगाला स्पर्श करतो, परंतु तो कुठेही आसक्तीने लिप्त होत नाही. तो आपलं आपलं कर्तव्य कर्म करत राहतो, काहीही होवो तिकडे. त्याचं कर्तव्य कर्म कधीही चुकत नाही, सूर्योदय व्हायचा चुकत नाही आणि ती सगळी उष्णता, ती ऊर्जा द्यायचं तो कधीही कमी करत नाही आणि ते सगळं आपलं वैभव तर वाटत राहतो सगळ्या सृष्टीला. म्हणजे हा द्रष्टा तसा आहे की तशा प्रकारे तो भगवंताला जाणतो. भगवंत कसा आहे की अशा प्रकारे आपलं सतत कार्य अव्याहत हे सगळं सृष्टीचक्र चालू ठेवतो, परंतु त्याच्यामध्ये कुठेही तो गुंतत नाही किंवा त्याच्यामध्ये तो मीपणा पण नाहीये की मी हे करतो म्हणून ही सृष्टी आहे आणि मीच या सृष्टीचा पालन करता आहे, पोषणारा आहे, त्यांचा संहार करणारा सगळंच मी आहे, हे जरी भगवंताला माहीत आहे आणि तोच आहे सगळं हे, तरी सुद्धा तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्या कसल्याही भावनेमध्ये तो अडकत नाही, तो निर्लिप्त आहे. तसा तो द्रष्टा आहे आणि तो मग त्या भगवंताला ओळखू शकतो. कारण काय आपल्याला माहिती आहे की विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे, असं दासगुणू महाराज म्हणतात. म्हणजे काय की पाणी आणि तेल एकमेकांमध्ये कधी मिसळत नाहीत, तेलाची जात वेगळी, पाण्याची वेगळी. मग तसं जसं भगवंताशी मिळायचं आहे, त्या स्वरूपामध्ये लीन व्हायचंय आपल्याला, तर मग त्या भगवंतासारखं व्हावं लागेल. आणि हा द्रष्टा हेच नेमकं जाणतो की त्या भगवंतापर्यंत कसं पोहोचायचे आणि मग त्याचे सगळे गुण आत्मसात करायचेत आपल्याला. मगच आपल्याला त्याच्याजवळ जाता येईल. जोपर्यंत मी आहे, अहंकार आहे, जोपर्यंत हे सगळे अहंकाराचे आणि षडरूपांचे कपडे आपण पांघरून त्या भगवंताजवळ जातोय, तर तो कधीच जवळ घेणार नाही आपल्याला. ते भगवंताचं रूप सतत आपल्यापासून दूर राहील अशा प्रकारे. परंतु हा द्रष्टा चांगला जाणणारा आहे, त्यामुळे तो भगवंताला कसा जाणतो की असा गुणातीत आहे परमेश्वर, असं जाणतो. आणि म्हणून मग काय होतं, त्याचा परिणाम काय होतो भगवंत सांगतात की मद्भावम सोधी गच्छती. 6 मद्भावम अधिगच्छती, म्हणजे काय की तो माझ्याच भावाला येऊन मिळतो, म्हणजे तो ईश्वर स्वरूपच होतो.
म्हणजे त्या परमेश्वराचे जे जे गुण आहेत, जे जे सगळ्या लीला आहेत, ज्या सगळ्या निर्लिप्तपणे तो भगवंत करतो, तशा प्रकारे हा आयुष्यभर आपली कर्म करतो आणि कुठेही गुंतत नाही आसक्तीने, कर्तव्य कर्म सोडत नाही, सगळी कर्तव्य पार पाडतो, परंतु भगवंताप्रमाणे तो निर्लिप्त राहतो आणि मी कुणीच नाहीये, ह्या कर्मांचा करता मी नाहीये, तो भगवंत आहे, असा सगळा विश्वास त्या भगवंतावर टाकून तो अत्यंत तटस्थपणे अलिप्तपणे आपल्याच कर्मांकडे पाहू शकतो, असा तो द्रष्टा आहे. आणि म्हणून मग तो भगवंताच्याच भावाला जाऊन मिळतो, म्हणजे तो भगवंत स्वरूपच होतो असं सांगितलं. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवहारामध्ये काय उपयोग करून घ्यायचा, की हे जे सगळे सात्विक राजस तामस गुण आहेत, हे तिन्ही गुण आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहेत. प्रत्येक गुणाचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला तर त्याचा फायदाच होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. परंतु त्या सगळ्या गुणांचा समतोल कसा राखायचा आणि त्या सगळ्या गुणांनी समतोल राखून आपली वृत्ती निर्मळ झाली, शुद्ध झाली आणि काही सिद्धी जरी आपल्याला मिळाल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये अडकायचं नाही आणि त्याच्यासाठी हे करायचं नाहीये. अशा प्रकारे विचार केला तर त्या गुणातीत परमेश्वरासारखा आपण त्या सगळ्या त्रिगुणांच्या बाहेर पडू. आणि जोपर्यंत आपण त्या त्रिगुणांच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत वासना चिकटलेली राहील आणि ती जन्ममृत्यूची एरझार आपल्याला करायला लावेल. म्हणून मग भगवंत सांगतात ह्याच्यातून आपल्याला की ते तिन्ही गुण आत्मसात करायलाच पाहिजेत, परंतु ते तिन्ही समतोल अगदी प्रमाणामध्ये वापरले पाहिजेत आणि त्याच्याकडे आपल्याला तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही गुंतता कामा नये. महत्वाकांक्षा भरपूर पूर्ण झाली आहे म्हणून मग आणखी महत्वाकांक्षी व्हायचं, ते हव्यासाकडे वळवायचं, हे सगळं त्याच्यामध्ये अडकणे, सात्विक गुणामध्ये सुद्धा अडकणे, मी किती चांगला आहे हा अभिमान झाला की त्याच्यामध्ये अडकायला होतं. म्हणून मग ह्या कुठल्याच गुणांमध्ये आपल्याला तिथे राहायचं नाहीये. हे गुण आपल्याला त्यांच्या इंद्रिय जशी त्यांच्या विषयांमध्ये खेळत राहतात तसे ते गुणांमध्ये वावरत राहणार. सात्विक हा तशाच प्रकारे वागणार, रजोगुणाचं तशा प्रकारे वागणार, परंतु आपण मनाने त्याच्यात गुंतायचं नाही. हे जर ठरवलं तर त्या परमात्म्यासारखं गुणातीत होता येईल आपल्याला. मग ह्या सगळ्या विवेचनावर माऊलींनी फार सुंदर विवेचन केलेले बघूया आपण. माऊली काय म्हणतायत ते. इंधनाचैनी आधारे इंधनाचैनी आकारे अग्नी जसा अवतरे का अवगे तरुवरे भूमी रसू. म्हणजे काय आहे की ते लाकूड आहे, त्याच्यामध्ये गुप्त रूपामध्ये अग्नी आहेच आहे, परंतु ज्या वेळेला ते इंधन त्याच्या संपर्कामध्ये येतं त्यावेळेला त्या लाकडामुळे तो अग्नी प्रज्वलित होतो आणि अग्नी जसा अवतारे पुढे काय म्हणतात की का अवघे तरुवरे भूमी रसू. म्हणजे जमिनीमध्ये तो रस आहे, पृथ्वीमध्ये तो रस आहे आणि त्या रसामुळे सगळ्या वृक्षवेलींचं पालन पोषण होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रस भरतो, फुलाफळांना सगळ्या बहार येते. हे सगळे त्या पृथ्वीच्या रसातलं सगळं घेऊन ती झाडं तृप्त होतात आणि वाढतात. तर मग भगवंत काय सांगतायत ह्याच्यातून की जसं ह्या सगळ्यांमुळे म्हणजे त्या रसामुळे सगळी झाडं तरुवेली बहरतात किंवा त्या लाकडामुळे अग्नी प्रज्वलित होतो, तसं ह्या सगळ्या त्रिगुणांमुळे आपली कर्म होत राहतात आणि हे त्रिगुण असे वाढायला लागले आणि आसक्ती वाढवली त्यांनी तर ते त्रिगुणच देह होतात. म्हणजे मीच देह आहे अशी समजूत केली तर आपल्या प्रकृतीनेच देह बनलेला आहे, त्यामुळे आपण त्या त्रिगुणांमध्ये अडकत राहतो. म्हणून मग भगवंत सांगतात की या त्रिगुणांमुळे जरी सगळी चांगली कर्म होत असली तरी सुद्धा त्या चांगलेपणामध्ये सुद्धा आपण अडकायचं नाही आसक्तीने, तरच मग आपण त्या भगवंत स्वरूप होऊ शकू. मग आणखीन काय उपमा देत आहेत माऊली बघा की पै ऋतुत्रया आकाशे धरून या ही जैसे नेदिदेची येवो वासे वेगळेपणा. म्हणजे काय की 3 ऋतू आकाशामध्ये येत राहतात, जात राहतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू अव्याहत हे चक्र चालू राहतं, परंतु ते आकाश कधी त्याच्यामुळे लिप्त होतं का, त्याच्यामुळे मळतं का, तर असं होत नाही. काळे सावळे असो, निळे असो किंवा पांढरे शुभ्र ढग असो, ते येत राहतात, जात राहतात, त्याच्याप्रमाणे ते ऋतू बदलत राहतात. काही ढग बरसतात, काही बरसत नाही, परंतु ते आकाश मात्र निरभ्र निळं तसंच असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही त्याच्यामुळे गुणदोष लागत नाही किंवा त्याच्या संगामुळे ते आकाश लिप्त होतं, मळतं, असं त्या आकाशाच्या बाबतीमध्ये होत नाही. तसा तो गुणातीत परमेश्वर आहे की तो त्रिगुणांमध्ये सगळ्या आपल्या सृष्टीला खेळवत असतो. म्हणजे त्या त्रिगुणात्मक प्रकृतीनेच त्याने हा आपला देह बनवलाय तिच्या साह्याने, परंतु तरी सुद्धा तो भगवंत त्या कुठल्याही गुणांमध्ये अडकत नाही. जसं ते आकाश निर्लिप्त आहे, जसाच तो सूर्य निर्लिप्त आहे, सगळे आपापले व्यवहार
चोखपणे बजावतात तरी सुद्धा त्याच्यामध्ये आसक्तीने कुठे अडकत नाही, तसा तो परमेश्वर आहे. आणि तसं तटस्थ आपल्याला होता आलं पाहिजे. म्हणून मग माऊलींनी ह्या उपमा फार सुंदर दिली आहेत. आणखी ते काय म्हणतायत की का तारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे जावे तसे. म्हणजे काय, हे सगळे सूर्योदयानंतर होणाऱ्या गोष्टी आहेत, घडणाऱ्या, त्याच्या बाबतीत लिहिले की का तारांगणी लोपावे. म्हणजे काय की सूर्याचा उदय झाल्याबरोबर सगळ्या तारका लुप्त होतात, रात्रीच्या अंधारामध्ये त्या चमकत असतात. परंतु सूर्याचा उदय झाला, एकदा सूर्य आला की त्या तारका कुठे जातात आपल्याला कळत नाही, त्यांचा सगळ्यांचा लोप होतो. मग सूर्यकांती उद्दीपावे म्हणजे काय की त्या सूर्याच्या उदयामुळे तो सूर्यकांत मणी जो आहे तो प्रखर होतो, अग्नीला प्रज्वलित केल्यासारखा तो तेज देतो, उष्णता देतो आणि तो प्रखर होतो. त्या सूर्योदयामुळे होतो, सूर्याच्या उष्णतेमुळे होतो. आणि कमळी विकासावे म्हणजे सूर्य विकासी कमळ असतात. त्या सूर्याच्या उदयाबरोबर ते कमळ सुंदर मोठ्या प्रमाणामध्ये फुलतं आणि पूर्ण आकाराने बहरतं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सूर्यामुळे होतात. परंतु त्याला कुठे अभिमान आहे का सूर्याला की हे सगळं माझ्यामुळे होतंय? त्याचं त्याच्याकडे लक्षही नाहीये. तो फक्त आपलं सूर्योदयाचं काम करतो, सगळ्यांना ऊर्जा देतो, सगळ्या झाडा वेलींना त्यांचं पालन पोषण होण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ती सुद्धा देतो. आणि मग त्याच्यामुळेच हे पावसाचं चक्र चालू राहतं, सगळं त्याच्यामुळे होतं. तरी सुद्धा तो कुठेही तिथे अभिमान बाळगत नाही किंवा तो कुठेही तिथे लिप्त पण होत नाही की आता ही कमळं फुलली आहे तर आज मला जावंसं वाटत नाही, मी इथेच थांबतो, असं सूर्य म्हणणार नाही कधी. म्हणजे ह्या सगळ्या उपमा ह्याच्यासाठी आहेत की ज्याच्यामुळे सगळं होतंय तो तिथे कुठेच गुंतलेला नाहीये. तसाच भगवंत आहे की ज्याच्यामुळे सगळं होतंय तो त्या सगळ्या गुणांच्या पलीकडे आहे, त्याला कुठेही कौतुकाची अपेक्षा नाही, त्याला कोणी नावं ठेवली तरी काही वाटत नाही. मग आपली वृत्ती अशी व्हावी म्हणून हा श्लोक आहे की आपण अशा प्रकारे राहायला पाहिजे, तटस्थ, अलिप्त, निर्लिप्त, की जसा तो भगवंत आहे, जसा तो सूर्य आहे, जसं ते आकाश आहे, त्यांच्याप्रमाणे आपल्याला त्या सगळ्या आपल्याच कर्मांकडे तटस्थपणे पाहता यायला पाहिजे. आणि मग तशी वृत्ती आपली व्हावी. म्हणूनच त्या परमेश्वराजवळ तसं गुणातीत होण्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि तसाच प्रयत्न करूया, म्हणजे हे जीवन आपलं सार्थकी लागेल. तर आज झालेली सेवा इथे भगवंताला समर्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.